स्वागत या वृद्धईचे त्या वृद्धई हा एक अभिनव कार्यक्रम पण येतोय. एका निवेदकाची दुसऱ्या निवेदकाने, एका सूत्रसंचालकाची दुसऱ्या सूत्रसंचालकाने घेतलेली ही मुलाखत, प्रगट मुलाखत. त्यांच्या हृदयात जे काय आहे, आत काय दडलंय ते सगळं हळुवारपणे सगळ्या श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमामध्ये प्रभा देवस्कर करणार आहे. एखाद्या फुलावर बसून हळुवारपणे त्यातले परागकण वेचून ते बागेतल्या सगळ्या फुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याच्या कौशल्याआधी हे काम प्रभा करणार आहे. प्रभा देवस्कर हे नाव नागपूरकरांना नवीन नाही. प्रभाताई देवस्कर आधीच्या प्रभा पणशीकर नाटकाचं इतकं वेळ की त्यांची सगळी मित्रमंडळी प्रभाकर पणशीकर म्हणायचे. त्यांनी एवढं वेळ होतं. नाट्यशास्त्र आणि संस्कृत या 2 विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रभाताई नागपूर आकाशवाणीच्या उद्घोषिका होत्या. अनेक सूत्रसंचालनं, अनेक निवेदनं, अनेक प्रगट मुलाखती आणि खूप नाटकांमध्ये अभिनय दिग्दर्शन असं केलेल्या या समृद्ध अभिनेत्री. त्यांच्या या अभिनय कौशल्याचं नागपूरकरांनी भरभरून कौतुक केलेलं आहे, भरभरून दाद दिलेली आहे. त्याच्यामुळे विविध स्तरांवर विविध पारितोषिकं सुद्धा त्यांना मिळालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते. असाच एक कार्यक्रम होता. इरावती कर्वे या अध्यक्षस्थानी होत्या आणि कोणीतरी ते जे काय सूत्रसंचालक होते त्यांचा परिचय करून देत होते. खूप मोठा परिचय करून दिला. यांच्या स्नुषा, त्यांच्या पत्ती, त्यांनी अमुक केलं तमुक केलं, अमुक विषयात सगळं प्राप्त केलं. त्यांनी पुढे लिहिलेलं आहे की मला तो कार्यक्रम झाला, कुठेतरी हुरूर, कुठेतरी धडधड वाटत राहिली, काहीतरी वाटत राहिलं की काहीतरी अपूर्ण आहे कार्यक्रमामध्ये. आणि मी जेव्हा परत निघाले, घराच्या गल्लीच्या तोंडाकडून वळले तेव्हा 3-4 छोट्या छोट्या मुलांचा घोळका होता तिथे. आणि त्याच्या कोणीतरी म्हटलं, अरे ते बघ त्या जातात आहे ना, त्या आपल्या वर्गातल्या आनंदच्या आई आहे. तेव्हा मला माझी ओळख परिपूर्ण झाल्यासारखी वाटली. तसंच परिपूर्ण ओळख करून द्यायला प्रभातांची, प्रभा देवस्कर तेजस देवस्करची आई आहे. ज्यांची मुलाखत घेणार ते सुधीरजी गाडगे. नावच पुरेच आहे, वेगळं काही सांगायलाच नको. ज्या क्षणापासून आपण नागपुरात दूरदर्शन बघायला सुरुवात केली तेव्हापासून सुधीरजींच्या मुलाखती आपण बघतोय. मुलाखत करायची प्रगट मुलाखत काही ठिकाणी कदाचित वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झाली असेल, पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती प्रथमच होते आणि तो सन्मान पद्मगंधानेही पटकावलेला आहे. पद्मगंधाचं अभिनंदन याच्यासाठी. आजवर 4000पर्यंत त्यांच्या प्रगट मुलाखती त्यांनी घेतलेल्या, देश विदेशात दौरे केलेले आहेत आणि 5000च्या वर सूत्रसंचालन निवेदनं केलेली आहेत. हे सगळं मी कशाला सांगते, कारण तेच तर आपल्याला ऐकायचं ना मुलाखतीत ना. त्यामुळे या दोघांचा एवढा परिचय करते, आपणा सर्वांची रजा घेते. धन्यवाद. आणि पुष्पगुच्छ देऊन शुभांगीताई जातात. या पुढची सूत्र सुरेश नवीन यांच्याकडे होतं. तेजस देवस्करांना मी मंचावर आमंत्रित करते. तेजसजी
तेजस प्रभा देवस्कर, प्रभा विजय देवस्कर असं ते नाव लावतात आपल्या आई आणि वडिलांचं. ते आता स्वागत करणार आहे सुधीरजी गाडगीळांचं. त्यांच्याबद्दल मी सांगते की ते आर्किटेक्ट आहे आणि खूपच अभिमानाची गोष्ट आहे विदर्भालाच नव्हे तर महाराष्ट्राला की त्यांनी बकेट लिस्ट ही त्यांनी फिल्म दिग्दर्शित केली आहे, जे पहिल्यांदा मराठीत माधुरी दीक्षितनी काम केलं आणि ते केवळ यांची कथा आवडली म्हणून गेलं आहे आणि त्यामुळे याच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या. दुसरं माधुरी दीक्षित यांचं आणि सुमित राघवन हे दोघं त्या पिक्चरमध्ये होते. अजिंक्य आणि प्रेमसूत्र ही सुद्धा मराठी चित्रपट त्यांनी काढलेले आहेत. शिवाय कलाकार ही हा जो टेलिफिल्म होती ही शॉर्ट फिल्म सायलेंट मूव्ही होती आणि याला इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत बरेचसे. तर मी सुधीरजींना विनंती करते की तेजस प्रभा विजय देहुस्कर यांचं स्वागत करावं, यांचा सत्कार व्हायला हवा. टाळ्यांनी स्वागत करावं. धन्यवाद. सुधीरजी, आपण इथे आहात, मला मोह आवडत नाही. मी तुमच्यासाठी एक हँडमेड गिफ्ट आणले, एक गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी जे मी स्वतः तयार केलंय. शुभांगीते, आपण अगदी प्रोग्रामचा आस्वाद घ्यावा आणि प्रभाते, मी तुम्हाला आमंत्रित करते की मुलाखत घ्यावी. आम्ही फार आतुर आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत. सुधीरजी, आपलंही स्वागत. आता प्रश्न असा पडलाय की सुधीरजींबद्दल थोडक्यात माहिती सांगितलंच, पण त्यांची ओळख काय म्हणून करून द्यावी हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कारण ज्याला आपण बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणतो असे सुधीरजी माझ्या बाजूला आहे. सरस्वतीची असीम कृपा असलेले, सरस्वतीची उपासना करणारे माझ्याबरोबर आहे, म्हणजे मला घाबरायची काहीच काम नाही. ते खरं माझ्याकरता परीक्षाच आहे की ज्यांनी सगळा अचाट आणि अफाट त्यांचं कर्तृत्व आहे या निवेदन, मुलाखत किंवा आवाजाशी जिथे जिथे संबंध आहे त्या त्या क्षेत्रात सुधीरजींचं कर्तृत्व इतकं अफाट आणि अचाट आहे की अशा व्यक्तीची मुलाखत घ्यायला मिळते हे माझं भाग्य आहे, आमच्या पद्मगंधाचं भाग्य आहे. आणि मला आणखीन एक सांगायला आवडेल की ज्या म्हणजे तुम्ही जे आला असतात आपल्या साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वार ज्यांच्या नावाने आहे, सुधीरजींचं काही लक्ष गेलं का मला कल्पना नाही, पण आमचं जे प्रवेशद्वार आहे ते बाळशास्त्री हरदास नगरी असं आहे. आणि ज्या बाळशास्त्रींना आपले हे आदर्श मानतात अशा या साहित्य संमेलनाच्या नगरीत ही आपली प्रगत मुलाखत रंगणार आहे. अनेक मुलाखती घेणाऱ्या सुधीरजींच्याही काही मुलाखती झाल्या, पण साहित्य संमेलनात मात्र ही पहिली मुलाखत आहे आणि हा खरंच आम्हाला अभिमानाचा क्षण आहे आमच्याकरता, विशेषतः पद्मगंधाकरता. सुधीरजी, असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात बरोबर आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं एक म्हण आहे आपल्याकडे. तर तुमच्या बाबतीत तसं काही घडलं का हो? तुमच्या पाय कोणत्या पाळण्यात दिसले? पाळण्यात असताना मला कळण्याचा भाग नव्हता, पण पाळण्यातनं जर चालायला लागल्यानंतर माझे आजी आजोबा एकत्र कुटुंबात मी वाढलेलो असल्यामुळे माझी आजी आजोबा आई वडील
हे मला पुण्यामध्ये कथा, कीर्तनं, प्रवचनं, भाषणं याला घेऊन जात असत आणि सांस्कृतिक केंद्र असल्यामुळे पुण्यात सगळ्या नामवंतांची भाषणं होत असत. तर भांग्या पत्र्या सोन्या मारुती, मुरलीधराला खुन्या म्हणती अशी चित्रविचित्र नावं असलेल्या पुण्यातल्या देवदेवतांच्या देवळांमधनं लहानपणी आजी आजोबांच्या बरोबर कथा कीर्तनाला गेल्यामुळे नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे असं दुसऱ्यांनी म्हटलेलं समोरच्या तिसऱ्यांना आपलंच असल्याच्या आत्मविश्वासाने सांगितलेले हे प्रवचनकार आणि कीर्तनकार ऐकायला मिळाले आणि त्यामुळे शब्द आणि स्वरांची गोडी माझी तिथे निर्माण झाली. छान. म्हणजे यांच्या दृष्टीने तो पाळणा हा घरातून आलेला परंपरागत भाषेचा वारसा मिळालेला आहे. ही पुस्तकं आणि माणसं वाचण्याची सवय तुम्हाला सुरुवातीपासून आहे असं कळलं. तर ह्या पुस्तकं आणि माणसं वाचण्याच्या सवयीचा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला किती उपयोग झाला, फायदा झाला? सांगतो. प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे प्रथमच साहित्य संमेलनामध्ये ही मुलाखत माझी होती आणि ह्याचं सार श्रेय शुभांगीताई भटबड्यांना आहे. त्यांचं मी अत्यंत ऋणी आहे, अत्यंत आभारी आहे. त्यांना मी कार्यक्रमाच्या व्यवस्थेच्या दृष्टीनं अकारण बऱ्याचदा उठून उलटे सुलटे करत होतो. त्यांनी कधीही आपल्या आवाजाची पट्टी न बदलता माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन मला इथे यायला जे प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी शुभांगीताई तुमचा मनापासून आभारी आहे. गंमत अशी आहे की साहित्य संमेलनामध्ये आत्तापर्यंत मी अनेकांच्या अध्यक्षांच्या मुलाखती जवळजवळ सगळ्यांच्या घेतल्या आहेत. म्हणजे आता पुढच्याच रविवारी मी अरुणा ढेरे या नव्या नूतन संमेलनाध्यक्षांची मुलाखत पुण्यामध्ये घेतोय. पण माझी अशी मुलाखत प्रथम इथे होती म्हणून पुनश्च एक वर आभार. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आता आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळतो. ते म्हणजे वाचनाची आवड पहिल्यापासून त्याचं कारण माझ्या घरात समृद्ध लायब्ररी. आता माझ्याकडे 5.5 ते 6.25 हजार पुस्तकं आहेत. म्हणजे माझ्या घरातली एक खोली फक्त पुस्तकांकरता आहे. ताजं प्रत्येक पुस्तक मी स्वतः वाचत असतो कारण त्या वाचनातनं संदर्भाचं भान माणसांविषयी, घटनांविषयी जे मिळत जातं त्याचा उपयोग समोरच्याला बोलकं करत असताना त्याचं क्षेत्र आणि त्याचा घटना आणि त्याचे प्रसंग धरून बोलणं शक्य होऊ शकतं. याच्या जोडीला लिहिण्याची आवड म्हणजे पहिली गोष्ट शुद्ध मराठी लेखन. याच्याकरता आजोबांनी संध्याकाळचं जेवण शाळेमध्ये असल्यापासून 10 ओळी शुद्धलेखन लिहिल्याशिवाय मला कधीही जेवायला बसू दिलं नाही. त्यामुळे अक्षर उत्तम आणि तेही शुद्ध लेखन, एकही चूक शुद्धलेखनाची माझ्या लिखाणात आणि बोलण्यामध्ये येणार नाही. मराठी बोलत असताना अन्य भाषांचा वापर करायचा नाही याचा कटाक्ष हा माझ्या आईवडिलांनी मुख्यत्वे घातला. तर या दृष्टीने लेखनाची आरंभ आणि वाचनाची आवड ही अगदी शाळेच्या काळापासून आहे. त्यात आणखीन माझी शाळा अशी दुमोवी की ज्या शाळेमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टीचे पहिले संस्कार झाले. दुमोवीमध्ये एक चमत्कार मंडळ म्हणून होतं शनिवार रविवार. म्हणजे ते काय असायचं तर जादू शिकवायचं. जादू शिकवणारे कर्नल विजय अधिकारी म्हणून होते. ते जादूचा प्रयोगातली गंमत सहज सुचत पण त्या पलीकडे जाऊन समोरच्या बसलेल्यांना हिप्नोटाईज कसं करावं हा त्या शिकवण्याचा मुख्य भाग होता. कदाचित यांचं आणि आमचं तादात्म्य व्हायला तुम्हाला पुढे उपयोगी पडला असेल. शाळेमध्ये 777 साबण विक्री स्पर्धा होती. म्हणजे साबण तेल दिवाळीत विकणाऱ्याला बक्षीस दिलं जायचं. 3 वर्ष सलगपणे ते बक्षीस मी मिळवलं आणि त्यातनं अनोळखी व्यक्तीपुढे स्वतःला सेल बोलण्यातनं कसं करावं याची सुरुवात ही शाळेच्या काळात. अगदी बरोबर आहे. आपण दूरदर्शन, आकाशवाणी, रंगमंच आणि प्रिंट मीडिया या सर्व माध्यमातून अगदी निलया काम केलं. अनेक व्यक्तिमत्व उलगडली, त्यांची अंतरंग उलगडली. मला सांगा, दूरदर्शनच्या निर्मात्या विजया जोगळेकर यांना बेधडकपणे सूत्रसंचालन करीन हे सांगितलं असं करताना थोडीशी धाकधूक होती की स्वतःविषयीचा आत्मविश्वास होता? स्वतःविषयीचा आत्मविश्वास पक्का होता, आरंभापासून होता. आणि विजया जोगळेकरचं माझे सूर जुळले ते अशामुळे की TV नवा सुरू झाला होता आणि TV वर कार्यक्रम करताना काय कार्यक्रम करावा हे टेलिव्हिजनच्या निर्मात्यानेही तितकंसं अजून रोडायचं होतं. त्या काळात मी कॉलेज करत असल्यापासून पत्रकारिता करत असल्यामुळे
घडणाऱ्या घटना आणि भेटणारी माणसं यांना अनुभवता अनेक विषय सुचायचे. आणि त्यांनी मला एका युवदर्शनच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून नाही तर सहभागी व्हायला म्हणून बोलवलं. कोण दुसरे ते आले नव्हते म्हणून त्यांच्या ऐवजी गेला? दत्ता सराफ, जे मनोहर साप्ताहिकाचे संपादक होते आणि पुढे लोकमतचे संपादक झाले, आता नाशिकला निवृत्त जीवन जगत असतात. त्यांना बोलवलेलं होतं कारण ते मनोहरचे संपादक होते. तर दत्ता सराफ असं म्हणाले, युवकांची चर्चा आहे, युवक नियतकालिकांची चर्चा आहे आणि तू युवक नियतकालिकाचं संपादन करतोस कॉलेजच्या काळापासून, तर तूच सहभागी हो. म्हणून मी सहभागी झालो. त्यात माझा परफॉर्मन्स जरा बरा वाटला असेल म्हणून विजय जोळेकर धुमाळे यांनी मला आणखीन 3-4 चर्चांना बोलवलं. चौथ्या चर्चेच्या वेळेला मात्र मी माझ्यातला संकोच बाजूला ठेवून त्यांना असं म्हटलं की विजयाताई, तुम्हाला जर माझं बोलणं बरं वाटत असेल तर माहिती आणि अभ्यासाची जोड मी त्याला देईन आणि नुसता चर्चेत सहभागी होण्यापेक्षा सूत्रसंचालन का नको करायला. आणि त्यांनी मला युवदर्शनचं सूत्रसंचालन केलं आणि टी व्हीच्या नमनाच्या काळामध्ये वलयांकित आमची 25शी, मुखवटे चेहरे, मुलखावेगळी माणसं अशा अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मी जवळजवळ 10 वर्ष केलं. तसं पाहिलं तर तुम्ही हाडाचे पत्रकार, तर कुठून सुरुवात झाली म्हणजे पत्रकारितेला? काही अनुभव होता या क्षेत्रातला, काही लिखाणाचा, कॉलेज शाळामधला वगैरे? सांगतो ना. खरं तर मी कॉस्टिंगचा विद्यार्थी, पण कॉस्टिंग इज अ क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग अँड अप्रोप्रिएट ॲलोकेशन ऑफ द एक्सपेंडिचर, याच्या पलीकडे आता काहीही आठवत नाही. वडिलांची इच्छा होती मी CA करावं किंवा ICWA करावं, म्हणून मी ICWA चालू केलं. आणि मला मात्र माणसांना भेटण्याचा रस होता. पत्रकारिता हे एकच क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनोळखी माणसांना डायरेक्ट जाऊन भेटता येतं आणि ते निदान वेळ तरी देतात. आणि म्हणून मी असंख्य माणसांना भेटणाऱ्या आणि त्यांना बोलकं करण्याची आवड असलेल्या मला पत्रकारितेची आवड होती आणि लगेच नोकरी मिळणं शक्य नव्हतं. तर मी B.Com होईपर्यंत कॉलेज करत असतानाच घरची आर्थिक गरज नसताना घरातल्यांना न सांगता मी पत्रकारितेची नोकरी सुरू केली. सकाळ, केसरी, प्रभात, लोकसत्ता अशा अनेक ठिकाणी उमेदवारी करता दिनकर गांगल यांच्यामुळे महाराष्ट्र टाइम्सला पहिला माझा स्तंभ सुरू झाला. कोणता होता स्तंभ? त्या स्तंभाचं नाव होतं मुळा मुठेच्या काठी. श्रीजत जोशींसारखा साहित्यिक त्यावेळेला पुण्यावर लिहायचा. वर्षभरानंतर ते थांबले आणि दर 30-31 डिसेंबरला नव्या बदलाच्या घोषणा होतात. आज तुम्ही पाहिल्या असतील. तसे त्यावेळेला गांगल म्हणाले की आता जोशी थांबलेत, गाडवे तुम्ही चालू करा. आणि पुण्यामध्ये भटकणं होतं, पुण्यातल्या सगळ्या खाचाखुचा माहिती होत्या, पुण्यावरची सगळी टीका माहिती होती, पुण्याची वैशिष्ट्य माहिती होती. तर अशा सगळ्याच्या सकट आणि रोज भटकंती होती आणि सगळ्या समारंभांना जाणं होतं आवड म्हणून. त्यामुळे तो स्तंभ मी लिहिला आणि तिथून मुंबईमध्ये पत्रकार म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या त्या स्तंभानं माझं नाव झालं. आणि पाठोपाठ विजय कोळेकरांनी सकाळमध्ये आणि अरुण टिकेकरांनी लोकसत्तामध्ये माझा स्तंभ असाच चालू केला माणसांना भेटण्याचा. आणि त्यातनं मला टेलिव्हिजनच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दी करता अनेक मला तेच विचारायचं होतं की पत्रकारिता करत असतानाच मुलाखती सुरुवात झाली की दूरदर्शनवरनं मुलाखती सुरू झाल्या? नाही, खऱ्या मुलाखती ज्या झाल्या आहेत म्हणजे ज्या आता माझ्या मार्चमध्ये 4000 मुलाखती पूर्ण होत आहेत. एकदा टाळ्या वाजवा. 4000 मुलाखती एका व्यक्तीने घेणं गंमत नाही आहे. तर या मुलाखतींच्या बाबतीत याची सुरुवात जरी पत्रकारितेमध्ये झाली असली तरी पत्रकारितेमधल्या मुलाखती या मुख्यत्वे स्थानिक राजकारणी, स्थानिक कलावंत अशांच्या होत्या. ड्युटीचा भाग म्हणून होता. फक्त तिथे बोलावं कसं, बोलकं करावं कसं याचे एक अप्रत्यक्ष धडे मिळत गेले. आणि टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर निश्चित उद्दिष्ट ठरवून नेमक्या माणसांना बोलकं करायला सुरुवात केली. तुम्ही 4000 मुलाखती घेतल्या आहात. म्हणजे मी प्रश्न विचारून बघते, प्रयत्न करू की पहिली मुलाखत आठवते का? कोणाची घेतली? माझं स्मरण उत्तम आहे म्हणूनच आपण बोलणार आहोतच. स्मरण म्हणजे काय दांडगा हे कळेलच आपल्याला. 1 तासाच्या वर गप्पा मारायचे त्यामुळे कळणारच नाही. कौतुकाचं मागणी ही अत्यावश्यक बाब आहे आणि त्याच्या कृपेने स्मरण उत्तम आहे. तर पहिली अगदी मुलाखत मी जी घेतली ती नामवंतांपैकी जर बोलायचं झालं तर आपल्या विदर्भाचे
महाराष्ट्राचे 9 वर्ष मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक यांची पहिली अच्छा, मुलाखत. अरे वा, विदर्भातल्याच त्यांची, कारण ते 9 वर्ष हो. होते, एवढं कोणी टिकलं नव्हतं. यशवंतराव चव्हाण साहेब थोडे ज्येष्ठ होते, ते दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेलेले होते आणि स्थानिक पातळीवर त्यांची मुलाखत वसंतराव नाईकांची मला घ्यायला संधी मिळाली. आणि वसंतराव नाईकांना ज्या वेळेला दिल्लीहून राजीनामा द्या असा आदेश आला, त्या संध्याकाळी सुद्धा मी त्यांच्या घरातच पुण्याजवळच्या फार्म हाऊसवर होतो. त्यामुळे शेवटच्याही गप्पा त्यांच्याशी झाल्या. वा. आता तुम्ही राजकारणापासून अगदी कलेच्या क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्र असो, साहित्य असो, समाजकारण असो, सगळ्या क्षेत्रातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या. या थोरा मोठ्यांना बोलतं करायला तुम्हाला जे कधी दडपण आलं का, की एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर जातोय, आज तुमचं खूप नाव आहे, पण अगदी जेव्हा तुमची सुरुवात होती आणि तेव्हाही तुम्ही थोरा मोठ्यांच्या मुलाखती नक्कीच घेतल्या, कधी दडपण आलं? कडं मात्र दडपण आलं नाही. त्याचं कारण आहे, दडपण कशाने येतं? भीती असते. भीती कसली असते? त्यांनी आपल्याला एखादा उलटा प्रश्न विचारला आणि आपल्याला त्यांच्याबद्दल, त्यांच्या विषयाबद्दल काही बोलता आलं नाही तर आपली तारांबळ उडते आणि फजिती होईल या भीतीपोटी आपण सामोरं जात नाही. तर पक्की तयारी करणं हे माझा अगदी आरंभापासूनचं पहिलं महत्त्वाचा भाग होता. दुसरी गोष्ट अशी की मी नियमितपणे गेली 45 वर्ष डायरी लिहितो. ती विचारणारच आहे मी, ती खूप मोठी त्यावर बोलूच आपण, पण उधळतं सांगतो. त्या डायरीमुळे सगळ्यांच्या नोंदी माझ्या डायरीत असल्यामुळे, समजा मला देऊसकरांची मुलाखत घ्यायची तर आज दिवसभरात भेटलेल्या देऊसकरांच्या बद्दलच्या जाणवलेल्या माझ्या स्वभावातल्या त्यांच्या नोंदी माझ्याकडे ज्या असतील, त्या नोंदींच्या पाठबळावर मी देऊसकरांना बोलकं करू शकतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये जुनी प्राचीन पद्धतीची भांडी जी जमवली आहे, ही प्राचीन भांडी घासण्याचं काम कोण करतं? वा, धन्यवाद. आणि मी सुधीरजीने सांगितलंय, पुन्हा सांगू शकते की ही शिकली सवरलेली बाईच भांडी घासण्याचं काम करते. नाही, तुम्हाला उदाहरण तेच का दिलं तर असं त्या वेळच्या प्रत्येक भेटलेली गोष्ट, घडलेली घटना, अनुभवलेला माणूस हा डायरीत नोंदवण्यामुळे ती पूर्वतयारी होती. आणि पूर्वतयारी असेल तर कोणालाही समोरच्या भ्यायचं काही कारण नसतं. अर्थात भ्यायचं नाही याचा अर्थ उद्धटपणा चुकूनही नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नको, नम्रता ही पूर्णतः, तरच माणसं जोडली जातात. आता इतक्या म्हणजे खरं ऍक्च्युअल सुधीरजींशी 24 तास बोललं तरी तो खजिना संपणार नाहीच आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्ही शब्दांच्या पलीकडे या सदरा अंतर्गत संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या आणि तो सगळ्यात सर्वप्रथम मान सुधीरजींना मिळालाय. मला एक सांगा की आता इतकी मोठी ही व्यक्तिमत्व की ज्यांची नावं घ्यायला आम्हालाच असं वाटतं की बापरे, पण ह्या लोकांच्या मुलाखती घेताना तुम्हाला खूप विशेष तयारी करावी लागली का? ती मोठ्या माणसांच्या बाबतीत नाही तर ती छोट्या माणसांच्या मुलाखती घेताना सुद्धा तयारी ही करायलाच लागते. ऐन वेळेला कुठलीही गोष्ट होत नाही. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे सर्व ठिकाणी रोज दिसत असलेले, सर्वात यशस्वी असलेले, आपल्या चिरंजीवांना माहिती असेल की सर्वात यशस्वी असलेले एक अभिनेते आजही छोटा कार्यक्रम करायचा असला तरी त्याची पूर्वतयारी केल्याशिवाय जात नाही. त्यांचं नाव अमिताभ बच्चन. बिलकुल. तर मी तर छोटा माणूस होतो आणि मंगेशकरांच्या मुलाखती मला अरुण काकतकर नावाचे निर्माते विजया जोगळेकर धुमाळ्यांच्या बरोबर होते, त्यांच्यामुळे मिळाल्या. झालं काय, त्यांनी शब्दांच्या पलीकडलीमध्ये त्यांना बोलवता येईल का असा अंदाज घेतला आणि त्याही सगळ्या मंडळींना टेलिव्हिजन हे नवं असल्यामुळे त्यात यायची इच्छा होती. त्यामुळे समोरचा कसा विचारणार आहे याच्याविषयी ते कोणी साशंक नव्हते. हा मला झालेला फायदा. आणि मग माझी तयारी पक्की असल्यामुळे त्यांना बोलकं करत असताना, त्यांना काही विनंती करत असताना मला त्यांना ते मोकळेपणाने बोलणं अजिबात अवघड गेलं नाही. त्याच्या जोडीला अख्ख्या मंगेशकर कुटुंबांची सगळी गाणी पाठ, कारण गाणं ही आवडीची गोष्ट असल्यामुळे, प्रवास खूप करत असल्यामुळे प्रवासामध्ये आता कारवा वगैरे आलाय, पण ते नसताना सगळी गाणी माझ्याकडे असायची. त्यामुळे मी अगदी लता मंगेशकरांना ज्या वेळेला पहिल्यांदी मीना खडीकरांच्या कार्यक्रमात बोलकं केलं त्यावेळेला ये जवळ ये प्रिय सखया भगवंता याची मूळ बंदिश तुम्ही शिकवले ना, ती जरा म्हणून दाखवा की. आता हे म्हणून दाखवा की म्हणणं थोडं धैर्याचं होतं. मी मनाशी विचार केला त्यावेळी मला अशी दाखवता येणार नाही, म्हणून बघायला काय हरकत आहे.
म्हणून मी म्हटलं आणि त्यांनी ती बंदिश ऐकवली आणि प्रथमच क्लासिकल बेस सुरावट लता मंगेशकरांची मीना खडीकरांच्या टेलिव्हिजनवरच्या शब्दांच्या पलीकडे म्हणणं लोकांसमोर आली. ती आपल्याला यूट्यूबमध्ये सगळ्यांना बघायला मिळत असेल, ती आहे त्यात. आशा भोसलेंची मुलाखत माझी जी झाली ती एका मोठ्या पटांगणामध्ये मोठ्या स्टुडिओमध्ये आपल्या मोठ्या स्टेजवर झाली आणि आशाबाई तर बोलणाऱ्याच असल्यामुळे त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या आयुष्यातले सगळा पट हा माझ्याकडे मी जमा केलेला होता. याकरता मी करतो काय तर ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांचे समकालीन, त्यांचे समव्यावसायिक या सगळ्या लोकांशी आधी गप्पा मारतो, म्हणजे त्यातनं बायोडाटा पलीकडची माहिती आपल्याला मिळते आणि ती उकलून दाखवायला लागल्यावर विचारतो त्यांना असं लक्षात देतं अरे याला आपली ही माहिती पण माहिती वाटतं आणि मग त्यांचा आपल्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यातनं ती माणसं बोलायला लागतात. याच्यामुळे आशाबाई इतक्या भरभरून बोलल्या आणि आमचे सूर इतके जुळले की पुढची 29 वर्ष देशात आणि परदेशातल्या आशाबाईंच्या सगळ्या मराठी कार्यक्रमाला त्या मला आमंत्रित करतात. खूप खूप मोठी गोष्ट आहे. अगदी तुमचा प्रश्न हाच होता की 29 वर्ष तुम्ही आशाताईंबरोबर आहात. अनेक अविस्मरणीय आठवणी तुमच्या बरोबर असतील, आम्हाला काही ऐकायला आवडतील, जरूर सांगा. नक्की. एक रमणबागेमध्ये कार्यक्रम होता पुण्याच्या. कार्यक्रमाचे दिवस फेब्रुवारीचे होते, म्हणजे पावसाचे नव्हते. मुलाखत सुरू झाली, गाणं सुरू झालं आणि दुसऱ्याच गाण्याला मुसळधार पाऊस सुरू झाला. तिथे माझ्या समोर बसला होता नाना पाटेकर. मी नानाला खून गेली. नानानं बाजूच्या घरातनं एक छत्री आणली आणि मी आणि नानाने मिळून आशाबाईंच्या डोक्यावर छत्री धरली, कारण त्यामुळे कार्यक्रम चालू ठेवायचा. छत्री धरली आणि कार्यक्रम सुरू झाला आणि त्या छत्रीच्या आधाराने बोलणाऱ्या, पावसाला न जुमानणाऱ्या आशाबाई या आम्हाला ग्रेटच वाटून गेल्या. हा एक त्यांचा अनेक अनुभव आहेत, पण त्यातली काही सांगतो. तिथपासून अगदी अलीकडचा अनुभव एक सांगायला मला खूप आवडेल. माझी सून, मुलगा आणि माझी दोन्ही नातवंड माझ्याकडेच आम्ही बरोबर राहतो. अगदी अलीकडे त्या माझ्याकडे आल्या आणि आल्यानंतर माझ्या नातीला विचारलं, तिचं नाव सारा. सारा, तुला मी कोण माहितीये का? तर ती म्हणाली, हो तुझा फोटो लावलाय आबानी आतमध्ये. तर म्हणे मी काय करते? ती म्हणली गाते. त्या म्हणले तुला गाणं माझं माहितीये का कुठलं? ती म्हणली हो, नाचरे बोलत आबा ऐकवतात. हे ऐकल्यावर त्या इतक्या खुश झाल्या. त्या मला म्हणाल्या, सुधीर इकडे 6व्या पिढीपर्यंत माझं गाणं चालू आहे बा. त्या खुश झाल्या. त्यांनी माझ्या नातीला आपल्या मांडीवर बसवलं आणि माझ्या घरातल्या कोचावर मुळामध्ये हे गाणं गाणाऱ्या आशा भोसलेंनी 1954 सालचं गाणं आत्ता 2016 मध्ये माझ्या घरात त्या नातीला पूर्ण म्हणून दाखवलं. मला पुरस्कारच होता. आता इतकी वर्षानंतरही आशाताई अजून प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तालीम करतात असं आम्हाला माहिती आहे. मला सांगा, आणि म्हणूनच त्यांचा प्रत्येक शो हा नंबर 1 असतो. 100%. आता आशाताई आणि तुमचे सूर जुळले आहेत, त्या अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आशाताईंचं तसंच सुधीरजींचंही आहे, म्हणूनच इतके आपल्याशी छान मोकळेपणाने गप्पा मारतात. जशा त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तयारी करतात, तशी तुम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी काही वेगळ्या प्रकारची तयारी करता? 100% करतो. एवढ्या वर्ष इतक्या मुलाखती घ्यायच्या म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं का म्हणे, ते माहिती आहे, ऐकलंय, परवाच ऐकलंय. याच्याकरता कार्यक्रम कुठे आहे, कोणी आयोजित केलाय, काय संदर्भात केलाय, त्या आसपासच्या काळामध्ये आशाबाईंच्याकडे नव्या घटना काय घडल्या आहेत, या सगळ्याचा विचार करून मी माझी प्रश्नावली दरवेळेला अपडेट करत असतो. काही प्रश्न कॉमन येणार, हे स्वाभाविक आहे, कारण माणसं वेगळी असतात ऐकणारी. आता उदाहरणार्थ, त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली आणि मोठा मुलगा गेला. त्याही दिवशी नंतर लगेच 2च दिवसांनी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आपल्यासारखे रसिक त्यांना भेटायला आतमध्ये आले. तर त्या हसतमुखपणाने प्रत्येकाशी गप्पा मारत होत्या. त्याच्यातनं मला आधी तयारीतनं एक प्रश्न सुचला. त्याला म्हटलं, आशाताई तुम्हाला ताण येतच नाही का? दुःख फारसं होतच नाही का? तुम्ही त्या दुःखाच्या पलीकडे गेलाय? त्यामुळे असं कसं होईल? मी नॉर्मल माणूस आहे, ताण येतो, दुःख होतं, अडचणी असतात.
पण म्हणून ही भेटायला येणारी जी माणसं आहेत त्यांना मी माझी रडगाणी ऐकू का? माझे प्रश्न, माझ्या अडचणी हे नाही सोडवू शकत, त्या आपणच सोडवायचे असतात. वा. मग आपल्याला येतं काय? उत्तम गाणं, उत्तम बोलणं, ते ऐकून आहेत त्यांना तुम्ही थांबू द्यावं. आणि म्हणून म्हणे मी दरवेळेला पुन्हा तितक्याच उत्साहाने नवनवी गाणी म्हणत असते आणि नव्या नव्या प्रश्नांना उत्तरं देत असते. किती मोठं मन. आणि म्हणूनच अशी साधा एक गंमत सांगतो. आत्ता 5 सप्टेंबरला त्यांना 8 सप्टेंबरला 86वं वर्ष झालं. तर 5 सप्टेंबरला आम्ही त्यांचा मुंबईमध्ये पार्ल्याला कार्यक्रम ठेवला. त्यामुळे आज फक्त गप्पा मारायच्या तर गाणी नाहीत. माझं वय 86 आहे, मला गाणं जमत नाही आता, फक्त गप्पा. म्हटलं मान्य, एकही गाणं म्हणायचं नाही म्हटलं असं ते, असं मीच म्हटलं उलटं. कारण मला माहिती होतं रसिकांचा प्रतिसाद हा त्यांना कायम उत्साहित करत असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पार्ल्यातल्या त्या कार्यक्रमामध्ये वयाच्या 86व्या वर्षी गप्पा मारता मारता त्यांनी सहजतेनं 14 गाणी सादर केली. बापरे. या बाईला माझं कायमचं बंधन आहे. मला आता तुमचा सेवा वाटायला लागले की अशा व्यक्तिमत्वाबरोबर तुम्हाला राहायला मिळतं, कार्यक्रम करायला मिळतात आणि सूर जुळतात. आम्ही असं ऐकलं की आशाताई खूप सुंदर स्वयंपाक करतात किंवा वेगवेगळे पदार्थ करतात. तुम्हाला कधी चाखायला मिळाले का? हो, अनेकदा. काय झालं, त्यांनी माझ्याकरता, मी घरी जेव्हा सुरुवातीला गेलो, त्या उत्तम मटण करतात, उत्तम चिकन करतात. माझ्याकरता ते त्यांनी सगळं बनवलं, माझ्या समोर आणलं. मी म्हटलं अशातही मी अगदी पुरेपूर शाकाहारी आहे, हे मी काही खात नाही. हॅट ते का असं म्हणाल्या. बरं म्हणे. पटकन आतमध्ये गेल्या आणि चटकन एखाद्या उत्तम गृहिणीनं करावा असा उत्तम साधावरण भात, लिंबू आणलं. हे म्हणे पुणेरी गाडगिळांना नक्की आवडेल. काय वा वा वा. ज्या ज्या कार्यक्रमांना तुमचा परिस्पर्श होतो त्याचं सोनं होतं, हे तर अगदी खरं आहे. आणि मी तुम्ही त्याची कृपा म्हणा, तुमची मेहनत म्हणा, तुमचं कर्तृत्व म्हणा, पण दूरदर्शनवर तुमच्यामुळे जे कार्यक्रम गाजले त्याची एकदा फक्त नावं आमच्या रसिकांना सांगा. मुलाखती म्हणाल तर अब्दुल कलाम राष्ट्रपती, शंतनुराव किर्लोस्कर उद्योगपती. 4000 नावं घ्यायला लागतील, पण मी काही ठळक सांगतो. गमत अशी आहे की सर्व क्षेत्रातल्या 4ही पिढ्यांशी मी गप्पा मारल्या. म्हणजे मराठी चित्रपट एवढं धरलं तर चंद्रकांत, सूर्यकांत, ललिता पवार, चंद्रकांत गोखले यांच्यापासून मुक्ता बर्वेपर्यंत अशा घेते. हिंदी चित्रसृष्टीमध्ये राज कपूर, अशोक कुमार, देवानंद, दिलीप कुमार ते अगदी आत्ताचा ऋषी कपूरच्या मुलापर्यंत. माधुरी दीक्षितच्या आयुष्यातली पहिली मुलाखत मला घेण्याचं भाग्य लाभलं. तेजाब झाल्यानंतर मुंबईमध्ये चतुरंग नावाची संस्था आहे. या चतुरंग करता म्हणून रुपालय कॉलेजच्या मैदानावर प्रकट मुलाखत होती. आणि माधुरीचं एक वेगळेपण मी सांगतो. मुलाखत सुरू करताना म्हटलं सुरू करूया, तर ती म्हटली 1 मिनिट. ती स्टेजवरनं खाली उतरली. खाली राज दत्त म्हणजे माडगुळकरांचे सहाय्यक आणि दिग्दर्शक. आमच्या नागपुरात नेहमी त्यांचा वावर असतो. तर राज दत्त, सुलोचना दिदी अशी काही नामवंत मंडळी बसलेली होती. त्या प्रत्येकाला खाली जाऊन तिनं त्या टॉपला असण्याच्या काळात ती उतरते म्हणता क्षणी झुंडी यायला लागल्या तिच्याकडे. त्या अवस्थेत ती पुढे गेली, सगळ्यांना वाकून नमस्कार केला, पुन्हा स्टेजवर आली आणि म्हणजे असा चालू करा. हा जो तिचा संस्कार आहे तो मला कमाल वाटला. सॅन होतेला लग्न होण्यापूर्वी ती जेव्हा अमेरिकेत बहिणीकडे गेली होती त्यावेळेला जागतिक मराठी परिषदेमध्ये सॅन होतेला अमेरिकेमध्ये मी तिची दुसरी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये आदल्या दिवशी तिची आणि दुसऱ्या दिवशी आशा भोसलेंची होती. जाता आता गंमत सांगतो, आशाबाईची सेकंड डे होती. त्या दिवशी सुरुवात करताना त्या म्हणाल्या, गाडगिळांनी काल तुम्हाला उत्तम सौंदर्याचा आनंद दिला, आज मी तुम्हाला गाण्याचा आनंद देणार. आणि मग
आदल्या दिवशी माधुरी दीक्षितच्या मुलाखतीचा शेवट करताना नटांना त्यांचे डायलॉग म्हणायला सांगण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. आता हिला काय सांगणार म्हटलं, काही एखादा उत्तम संवाद आठवतोय का? तेवढे मी संवाद नाही म्हणणार आहे. मी नर्तिका आहे म्हटलं, मग नाच करणार नाही म्हणे, इथे कुठे करणार? म्हटलं मग काय करणार? तर म्हणे मी अभिनेत्री आहे, नर्तिका आहे, त्याच्याप्रमाणे मी क्लासिकल गाणं पण शिकलेली आहे, असं म्हणून तिनं एक बंदिश सादर केली आणि लोकांना चमत्कारच वाटवून दिला. तिला इतकी उत्तम बंदिश येते हे कळल्यावर. खूपच छान. तुम्ही सूत्रसंचालनाचे अनेक विक्रम केलेले आहेत. एक यांच्यामुळे गाजलेला कार्यक्रम, त्याचं नाव मी शेवटी सांगणार आहे. जो कार्यक्रम गदिमा गेल्यानंतर सुरू झाला, गदिमा सुधीर फडके यांच्या गाण्यांनी, गीतांनी, संगीतांनी नटलेला कार्यक्रम, मला वाटतं ओळखले असेल नाव काय ते. त्या कार्यक्रमाचं मला एक खरंच कौतुक वाटते. मी खूपच लहान पातळीवर निवेदक आहे, पण तरी सुद्धा एखादा कार्यक्रम अगदी उंचीवर नेऊन ठेवलाय आणि तो एक विशिष्ट प्रयोग संख्या झाल्यानंतर सोडायचा खूप मोठं मन लागतं. प्रत्येक 100 प्रयोगानंतर त्या कार्यक्रमाचं निवेदन बदलायचं, ही एक वेगळी कला आहे. आणि 2000 प्रयोग झाल्यानंतर तो कार्यक्रम आता मी करत नाही, स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असा कार्यक्रम त्यांच्याचकडनं ऐकायचं आहे. मी नाव मुद्दामून घेत नाही. त्या कार्यक्रमाविषयी सांगा सर. त्या कार्यक्रमाचं नाव होतं मंतरलेल्या चैत्रमनात. माडगुळकरांनी लिहिलेली, बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि राजा परांजपेंनी, राजा गोसावी, विवेक, चित्रारेखा या त्यावेळेच्या कलावंतांवर चित्रित केलेली गाणी होती. त्याचा तो कार्यक्रम होता. तोपर्यंत ऑर्केस्ट्रा होते पण गाण्याचा कार्यक्रम नव्हता, असा समूहाने केलेला. ऑर्केस्ट्रामध्ये निवेदन करणारे बहुतेक जण नाव गाव पत्ता सांगावं तसं अनुक्रमणिका वाचायचे की यानंतर या सिनेमातलं हे गाणं यांनी स्वरबद्ध केलेलं हे म्हणणार आहे. किंवा लोकांना जे अजिबात आवडत नाही पण निवेदिकांना असं वाटतं की तेच महत्त्वाचं, ते म्हणजे स्वतःला पाठ असलेल्या कविता उगाच म्हणत सुटायच्या. त्या कवितांचा आणि पुढच्या गाण्याचा काहीही संबंध नाही अशा कविता बळे बळे म्हणायच्या. म्हटलं हे आपण टाळायचं. मग आपल्याला काय करता येईल? तर पत्रकार असल्यामुळे कोणाहीकडे जाता येतं. मी थेट माडगुळकरांकडे गेलो पंचवटीमध्ये. आनंद आणि श्रीधर हे दोघेही माझे मित्र होते, त्यांचे चिरंजीव. गेल्या पहिली गोष्ट काय केली, माडगुळकरांचं पंचवटीमध्ये एक विशिष्ट अशी खुर्ची होती आणि ते धोतर जॅकेट बिकेट असे घालून मस्त बसायचे. तर मी गेल्यानंतर ते उभे झाले, मला संकोचल्यावर म्हणजे गड्या हो, तुम्हाला एक पुस्तक माझं नवं भेट द्यायचं आहे, कसं वाटतंय सांगा. हो म्हणजे तुमच्या पुस्तकावर मी काय बोलणार, मी तर एक साधा माणूस आहे. नाही म्हणे, तुम्हाला मी गीतकार म्हणून माहिती आहे, संगीतकार म्हणून माहिती आहे. मी पहिल्यांदाच प्रवास वर्णन लिहिलं आहे. आम्हाला शांताराम बापूंनी हा प्रवास घडवला आहे म्हणून त्या प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे. तर प्रवास वर्णन पण जमता केले बघा जरा. आता ह्या रिलेशनमधनं मी त्यांच्याकडनं त्यांच्या गाण्याच्या गोष्टी घेतल्या. सुवासिनी, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर, लाखाची गोष्ट अशा सगळ्या सिनेमातल्या पॉप्युलर गाण्यांच्या, लोकप्रिय गाण्यांच्या माहिती घेतली. बाबूजींकडे गेलो. बाबूजींचं घर शिवाजी पार्कला, तिथे गेलो. श्रीधर मित्र होतात. बाबूजींचं एक वेगळेपण या निमित्ताने नोंदवतो, कारण माडगुळकर काय, बाबूजी काय, पुलं काय, सगळ्यांची शताब्दी आहे. ते वेगळेपण असं की बाबूजींकडे गेल्यानंतर त्यांच्याकडनं त्या चाली कशा सुचल्या याच्या गोष्टी आणि गाणी कशी सुचली याचं माडगुळकर आणि फडक्यांमध्ये झालेल्या गप्पा मला त्यांच्याकडनं ऐकायला मिळाल्या. गेल्या पहिली गोष्ट काय असायची, बाबूजी म्हणायचे पुण्याहून आलास ना, म्हटलं हो. 11:30 वाजले, जेवण बसतोयला, इथपर्यंत ठीक आहे, अगत्य. जेवण झाल्यानंतर आपण ताट उचलून ठेवायला गेलो तर त्या अंगावर जोरात ओरडायचे, ताट हातातनं घ्यायचे आणि म्हणायचे माझंच खरकट सगळं गोळा करून त्या ताटात टाकायचे आणि स्वतः ते ताट नेऊन आपल्या धुवायचे. मी इतका मोठा माणूस इतक्या नम्रतेनं अशा पद्धतीचं अगत्य करतो हे मला
त्यांना कायम प्रणाम करावा वा. अशा व्यक्ती होती. ते मला असं वाटतं म्हणूनच माणसं इतकी खरंच. उंचीची होतात की व्यक्तिमत्व म्हणजे एखादाच माणूस असा घडतो. खरंय. त्यांच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावर, अलीकडच्या म्हणजे तरी 20 वर्ष हो. सावरकर सिनेमाच्या निर्मितीच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर कुठे कुठे हिंडत होतो. तसा मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला गेल्यानंतर सगळं दिवसभराचं शूटिंग झालं आणि माझ्या लक्षात आलं की बाबूजींचे त्या सिनेमात काम करणारे दुय्यम आणि तृतीय श्रेणीतले कलावंत मोठ्या स्टार हॉटेलला राहत होते. बाबूजींना म्हटलं तुमचं हॉटेल कुठलं? ते म्हटले चल. ते त्यांच्या मामे भावाच्या 2 खोल्यामध्ये सिनेमाचं चित्रीकरण चालू असताना निर्माता राहत होता. त्याला म्हटलं हे काय तृतीय श्रेणीवाले हॉटेलमध्ये आणि तुम्ही मामे भावाच्या घरात? ते म्हणले मी लोकांकडे भिक्षा मागून हा सिनेमा करतोय. जेव्हा लोकांच्या मदतीवर असं काही करत असतो त्यावेळेला पैशाची आणि हॉटेलांची मस्ती करायची नसते. हे म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, ह्या 4000 मुलाखती आहेत ना, हे सगळे माझे गुरु आहेत. या प्रत्येकानं मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सगळ्या नंबर 1च्या लोकांकडनं काय शिकायला मिळाले ती सांगतो. मराठी मंडळी आहेत म्हणून सांगतो, कारण मराठी माणसांनी शिकावी अशीच ती गोष्ट आहे. आणि ती म्हणजे ही सगळी मंडळी दुसऱ्याच्या निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा सुद्धा करण्यात आपला पॉझिटिव्ह वेळ वाया घालवत नाही. फार मोठी गोष्ट आहे. खूप. आपण भेटलं की कळलं तर तिथं या गॉसिपवर जातो. त्या गॉसिपमध्ये कधीही न पडणारी ही माणसं असे मला एक एक धडे एकट्याकडनं शिकायला मिळाले. राजा परांजपेकडनं मूळ प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. राजा परांजपे यांच्याही घरी मी जायचो. सगळे सिनेमे त्यांचे पाहिलेले होते. सुवासिनी, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर सगळे. मी गेलो तर गप्पा मारण्याच्या मूडमध्ये ते होते. त्यांनी मला सांगितलं काय झालं रे, मध्ये लोणावळ्याला तिथल्या घाटाच्या वरनं पुढे गेलं की लोणावळ्यामध्ये कडक दुपार होती, कडक ऊन होतं आणि त्या कडक उन्हामध्ये पायात चप्पल नसलेली आणि फाटकी साडी असलेली एक लुकडीशी मुलगी, तिला एक म्हातारा फेऱ्या मारायला लावत होता सारखा. तिचे पाय भाजतायत तरी हे ऐकत नव्हते. तर म्हणे मला बाजूने जाणारा एक प्रवासी म्हणाला त्या म्हातारभावाला की या बाईला पायात चप्पल नाही आणि तुम्ही कडक उन्हामध्ये फेऱ्या मारायला लावताय, वाटत नाही की? त्यावर म्हणे मी त्याला सांगितलं तो म्हातारा मीच होतो. आणि मी सांगितलं मी राजा परांजपे आहे, मी दिग्दर्शक आहे. ती मुलगी जी आहे तिचं नाव सीमा आहे आणि हे एका गाण्याचं चित्रण चाललेलं आहे. जरी आंधळी मी तुला पाहते, तुला पाहते रे तुला पाहते. अशा गाण्यामागच्या गोष्टी परांजपेंनी उलगडल्या आणि त्यामुळे माझं भाग्य की मांडुळकरांकडनं गाण्यामागच्या गमती, बाबूजींकडनं चालीमागच्या गोष्टी आणि या राजा परांजपे अशा कलावंतांकडनं त्यावेळेचे अनुभव सगळे माझ्याकडे जे समृद्ध होत गेले ते मी त्या गाण्याच्या कार्यक्रमात आधी पलीकडे सांगत गेलो. आणि त्यामुळे प्रथमच गाण्याच्या कार्यक्रमामध्ये निवेदकाला वंशमोर मिळाला. पुण्यामध्ये नवीन बाई ठक्कर सभागृह म्हणून आहे, तिथे त्याचा पहिला प्रयोग झाला. पहिल्या प्रयोगाच्या मध्यंतरामध्ये 4 सुटापुटातले 4 जण आले आतमध्ये. असं कोणी मध्यंतरामध्ये गाण्याच्या वेळेला आलं की ती मंडळी गायिकेला भेटायचं असतं म्हणून येतात. म्हणून मी त्यांना म्हटलं आमच्या गायिका त्या खोलीत आहेत. ते म्हणाले आम्ही त्यांना भेटायला नाही आलो, आम्ही तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही आत्ता गाण्याच्या अलीकडच्या पलीकडच्या ज्या 50, 51, 52 सालातल्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे आम्ही आमच्या दिवसभराचा ऑपरेशनचा सगळा ताण विसरून गेलो. त्या बाज आहे म्हणले म्हणून तुम्हाला दाद द्यायला आलो. मला वाटतं तो मला मिळालेला रसिकांचा जागतिक पुरस्कार आहे. अगदी बरोबर आहे. खरंच आहे, रसिकांचं प्रेम हीच एक ऊर्जा असते कलाकारांकरता, निवेदकांकरता. आता गदिमा आणि बाबूंची या दोघांची जन्मशताब्दी आहे. मुलांबद्दल बोलूच आपण नंतर. पण आता या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तुम्हाला कोणी आग्रह केला समजा तर पुन्हा करा का चैत्रबनात कार्यक्रम? माझ्या मनामध्ये ह्या शताब्दी पूर्वी मुळातल्या माझ्या गायिकांना घेऊन म्हणजे अनुराधा मराठे, रंजना जोगळेकर पेठे आणि शैला दातार सरदेसाई या तिघींना आणि आमच्या गायकांना घेऊन आणि त्याचबरोबर तो कार्यक्रम मी बंद करून टाकल्यानंतर नव्याने करत असलेल्या गायक गायिकांनाही त्यामध्ये घेऊन एकत्रितरित्या सादर करायचं मनात आहे.
आणि नागपुरात जर मी केला हा. म्हणजे आमचे जे इथे आयोजक मित्र हो. आहेत त्यांनी हो. ठरवला आणि केला तर तो मला काहीतरी LED महिला कॉलेज का काहीतरी असं आहे हो आहे, LED कॉलेज आहे. तिथे मला करण्याचं मनात आहे, कारण वा. नागपुरातला पहिला कार्यक्रम माझा तिथे झालेला आहे. वा वा, खूपच छान. तर याही आठवणी असतात, त्यामुळे त्यांनाही आपण नमन आम्ही करणार. वाट बघतोय, लवकरच या नागपूरला, नक्की आम्ही करा. सगळे कार्यक्रमाला येऊ. आता बाबूजी आणि गदिमा यांच्याबरोबर पुलंची पण जन्मशताब्दी आहे. हो. आणि मला असं वाटतं पुलं सुद्धा तुमचे आदर्श आहेत काही बाबतीमध्ये. सगळ्या बाबतीत. हा, मग त्यांच्याविषयी आम्हाला नक्कीच आवडेल. नक्की. कोणती प्रेरणा तुम्ही पुलंकडनं घेतली आणि काय त्यांच्याकडनं शिकावंसं वाटलं? पुलंकडनं शिकण्यासाठी सगळ्या निवेदिकांना महत्वाची गोष्ट म्हणजे साधं सोपं गप्पा मारल्यासारखं बोला. उगाच काहीतरी आवाज लावून ज्ञानदीप थाटाचं संस्कृत उच्चारण असलेलं असं बोलू नका. ते कधीही बघा, तुम्ही बरेचसे नवे निवेदिका जीवनाच्या वाटेवर जीवनाचं जाणवतं असं काहीतरी बोलायला जातात. असं बोलून काय होणार हो? पुलं कसं बोलतात? माणसं 2000 असो अथवा 2 लाख, तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे प्रत्येकाला वाटतं मला सांगतात. हा जो प्रेक्षकांशी साधलेला, श्रोत्यांशी साधलेला संवाद आहे सोप्या मराठी बोलीतला, तो मला त्यांच्या सर्वात घेण्यासारखी गोष्ट वाटते. आणि त्याच्या जोडीला आपणही गोष्टी बघत असतो भोवताल, पण हे त्यांच्या दृष्टीतनं जे बघतात ना, त्या बघण्यावर त्यांच्याकडे काहीतरी जी टिप्पणी मनामध्ये तयार होते ना, ती त्यांना ऐकता शिकत गेलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा पहिला उद्घाटन सोहळा, पु ल देशपांडे त्याच्यामध्ये निवेदक. आता पु ल निवेदक आहेत म्हणल्यावर मी पहिल्या रांगेत घुसखोरी करून बसलो होतो आणि ते बोलायला म्हणले, तुम्हाला सांगतो एखादी वास्तू कुठे उभी राहते याला सुद्धा फार महत्व आहे. गमत बघा, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री आहे झाशीची राणी, आणि आतल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व. अर्ध नादी नटेश्वराची 2 रूपं ज्या वास्तूमध्ये आहेत तिथे नटरंगाचं मंदिर उभारलं जात आहे. ही फार आनंदाची बाब आहे. आता हे जे आपण पाहिलंय बालगंधर्व, झाशीच्या राणीचा पुतळा पाहिलाय, आतलं देऊसकरांनीच काढलेलं चित्र पाहिलंय, असं सगळं असताना आपल्याला सुचतं, मुलांना सुचतं. हा बोलण्यातला सोपेपणा, नेमकं स्मरण, दृष्टी बघण्याची उत्स्फूर्तपणाचे तर 1 तास वेगळा कार्यक्रम होऊन मी 2 सांगतो. नाही, तुम्ही पुलंची पण मुलाखत घेतली आहे ना? जवळजवळ 7 ते 8. मामाला त्याच्यात एखादा किस्सा सांगतो. मला पुलं जास्तीत जास्त भेटायचे ते पुणे मुंबई प्रवासामध्ये डेक्कन क्वीनला. अच्छा. त्यावेळेला हा एक्सप्रेस वे झालेला नव्हता आणि घाटामध्ये 7-7 तास थांबायला लागायचं. तर आम्ही नियमित जे जाणारे होतो, ज्यांना मुंबईमध्ये घर परवडत नाही, पुलाला परवडत होतं, त्यांची 3 घरं मुंबईत होती, पण आम्हाला ज्यांना परवडत नव्हतं असे आम्ही सकाळी उठून डेक्कन क्वीननी जायचो, दिवसभर कामं करायचं आणि डेक्कन क्वीननी यायचो. या डेक्कन क्वीनचा सगळ्यात फायदा काय झाला असेल तर सुनीताबाई आणि पुलंशी झालेल्या गप्पा. पुलंनी एकदा फार सुंदर गोष्ट सांगितली, तुम्ही एवढी रसिक मंडळी आहेत म्हणून सांगतो. ती विषय निघाला सुरावटीचा. ते म्हणले भीमसेन जोशी आणि माझी दोस्ती होती, माझी म्हणजे पुलंची, आणि म्हणे एकदा मी त्यांच्याबरोबर सगळ्या त्यांच्या मैफलीला सुरुवातीला जायचो. लोकांना असं वाटावं की हा भीमसेन बरोबर जाण्याचे पैसे घेतो की काय, हे आपल्या स्वतःवर त्यांनी केलेली कॉमेंट. एकदा म्हणे आम्ही 2घे जण बडोद्याला गेलो. बडोदा हे टांग्यांचं शहर होतं त्यावेळेला, रंगीबेरंगी सजवलेले टांगे. मी आणि भीमसेन टांग्यामध्ये बसलो. टांगा सुरू झाला, गती आली की गाणं सुचतं, त्यामुळे टांगा सुरू झाला आणि आम्हाला दोघांनाही आमच्या आलापी सुरू झाल्या एकमेकांच्या, मी आणि ते भीमसेन. एका वळणावर टांगा थांबला. तो थांबता क्षणी आमचं गाणं थांबवलं. आम्ही ते थांबवता क्षणी तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे भाई पुरियाद नाश्री अच्छा चल रहा था, क्यों ठहरे? ह्या दोघांचे आश्चर्यचकित चेहरे पाहून तो टांगेवाला यांना म्हणाला, आपने तो खान साहब की महफिल सुनी होगी, मैंने तो खान साहब का रियाज सुना है. आणि नंतर मला म्हणाले, गाडगीळ हे यातनं घ्यायचं काय? वरकरणी असलेल्या रूपावरनं कोणालाही गृहीत धरून शेरेबाजी करायची नाही. तुम्ही त्या माणसाला आतलं समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर जाता जाता मध्येच एक आलाय
ओघात म्हणून सांगतो. यानंतर मला एक गोष्ट अशी घडली की पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिर इथे जवळच बादशाही रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही टिळकला कार्यक्रम असला की तिथे काहीतरी खाऊन चहा पिऊन यायचो. असा मी चहा पिऊन बाहेर पडत असताना त्या बादशाही रेस्टॉरंटच्या दारामध्ये 4ही चाकं पंक्चर झालेली एक हातगाडी होती. त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर, एक मोडकं घड्याळ आणि एक मोडका सायकलचा पंप होता. त्या भंगार वस्तूची विक्री करणारी बाई गाडीच्या पायाशी फटकल मारून बसली होती आणि मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथून जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, आणखीन 500 जमले का की 5000 रुपये जमतील. हे ऐकल्यावर मी उडालो. म्हणजे एक भंगारवाली बाई 5-5 हजाराच्या गोष्टी करते. म्हणून मी काय केलं, तिला मी जर उभं राहून विचारलं असतं कसं काय पैसे आले हो, तर तिला मी डिपार्टमेंटचा माणूस वाटला असतो, पोलिसाचा. म्हणून मी त्या फुटपाथवर भर दुपारी चौकामध्ये खाली बसलो आणि त्या बाईला म्हटलं, ताई तुम्हाला या अशा भंगार वस्तूमधनं एवढे पैसे कसे मिळतात ते सांगाल का? कुतूहल म्हणून विचारतोय, पत्रकार आहे म्हणून. त्यावर त्या अशिक्षित वाटणाऱ्या बाईनं एका वाक्यात काय उत्तर द्यावं? काय दिलं उत्तर? ती म्हणाली, कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी विकायची याचं टायमिंग जमलं तर लाखो रुपये आमच्या धंद्यात. आणि तिला माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य वाटलं म्हणून पुढे म्हणाली, आता बघा म्हणले, या बाजूच्या घरामध्ये रंगकाम काढलं होतं, रंगवता वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं. आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं? तिनं मला दिलं फुकट. आपण नाही कोणाचं काय फुकट घेत. हा, आपण 100 रुपये काढले, त्या बाईला दिले, घड्याळ घेतलं. घड्याळ बघते त्याच्यावर साल होतं 1926. आणि मग माझ्या लक्षात आलं, ब्लू डायमंड हॉटेल शेजारचा एक पारशी बाबा 20 ते 30 सालातली जुनी घड्याळं जमवतो. त्याला 26 घड्याळ उपयोगी पडेल का? म्हणून 100ला घेतलेलं घड्याळ त्याला 1000ला विकलं. काय प्रॉफिट पडला? तर माणसांना वरकरणी आपण अंदाज बांधू नये, हे त्या पुलंकडनं शिकता आलं. आणि उत्स्फूर्तपणाबद्दलचं आणखी एक गंमत म्हणजे जागतिक मराठी परिषद मॉरिशसला झाली आणि बहुतेक जागतिक परिषदांना मी निवेदक म्हणून जातो. तर मी निवेदन करत होतो. मी त्यावेळेला माधव गडकरींबद्दल बोलत होतो आणि त्याच वेळेला पुलं माणिक वर्माला घेऊन असे स्टेजच्या जवळ आले. माणिक वर्मा म्हणजे एकेकाळच्या प्रख्यात भावगीत गायिका माणिक जाजरकर. आणि खालनं मला म्हणाले, माझं बोलणं चालू असताना, गाडगे माणिकला घेऊन आलाय, तिला वर बोलून एखादा प्रश्न विचारला. मला माहित नव्हतं आधी विचारायचे, तुम्ही पूर्वतयारी म्हणाल. पण त्याच वेळेला तुम्ही निवेदिका असल्यामुळे काय भान आम्हाला ठेवायला लागत होतं त्याची गंमत सांगतो. एकीकडे चाललेला माधव गडकरींचा विषय कंटिन्यू ठेवायचा आणि त्याच वेळेला अंतर्मनामध्ये या केव्हाही वरती येतील म्हणून माणिकबाईंचा विचारही अंतर्मनात चालू ठेवायचा आहे. या माणिक जाजरकर गाण्यातनं प्रेम जमलेलं, अमर वर्मा नावाच्या परप्रांतीयाशी लग्न झालेलं, हे सगळं लक्षात होतं. एकीकडे गडकरी चालू, ते वर आले आणि मला म्हणले, हा विचार. मी माणिकबाईंना या पार्श्वभूमीवर विचारलं, म्हटलं, माणिकताई, माणिक जाधवकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं? इथपर्यंत ठीक होतं. पटकन बाजूला उभे असलेले पुलं मला म्हणाले, अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतो? आता यावर मी गप्प बसलो असतो तर माझी दांडी. मी म्हटलं, पुलंच्या वतीला आदर असला तरी आपण आपली भावना व्यक्त करूया. म्हणून मी पुलंना म्हटलं, त्यांच्या वर्मावर मी कोण घाला घालणार? त्यांचा वर्मा अमर आहे. आणि या उत्स्फूर्त उत्तरावर त्या जागतिक व्यासपीठावर पुलंनी मला जवळ येऊन जे मिठीत घेतलं ना, तो माझा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे असं मी म्हणतो. त्याच्या उत्स्फूर्ततेची आणखी एक गोष्ट म्हणजे, अहो, ते एकेका ओळीत लोकांची ओळख करून देत. शरद कवळकरांची साठी होती, निवेदक पुलं होते. पहिलंच वाक्य म्हणाले, हा शरद आमच्या सिनेमाच्या दुनियेतला असला तरी रंगीबेरंगी नाही, सरळ साधा माणूस आहे. आणि पुण्यामध्ये असं काही बोललं की पुरावा लागतो म्हणून मी पुरावा सांगतो. त्याचं नाव आडनाव बघा, शरद तळवलकर, काना मात्रा उकार आकार विलांटी उच्च सुद्धा नाही, इतका सरळ. किंवा विजया मेहता, त्यांचं माहेरचं नाव खोटे, ते म्हणले की आडनावापुरती खोटी, बाकी असतं. हे जे काही त्यांचं बोलणं होतं
या सगळ्यांनी खूप भरपूर आनंद दिला. तुम्हाला सहवास मिळाला पुलंचा आणि पुलंकडनं शिकायला मिळालं आणि तुम्ही त्यांचं ऋण अजून मानता, त्याची 100% जाणीव ठेवता. हे तुमचे मला सारखा तुमचा सेवा वाटतोय की तुम्ही इतक्या छान व्यक्तिमत्वांच्या बरोबर इतकी वर्ष घालवली. मिळाली. आणखीन एक असंच व्यक्तिमत्व आहे की जे तुम्हाला खूप भावतं, तुम्ही त्यांचा खूप आदर करता, बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या 14 वेळा तुम्ही मुलाखती घेतल्या आहात. 14 वेळा घेतल्या. 14 वेळा घेतल्या. मी त्याच्याविषयी आम्हाला आवडेल, म्हणजे आता एकात एक तुम्ही सांगू शकाल की ते एक त्यांचे कोणते पैलू तुम्हाला भावले आणि त्यांच्याकडनं तुमचा आणि तुमच्या आई वडिलांना सत्कार झाला, तोही प्रसंग आमच्या सगळ्या मित्रमंडळींना जरूर सांगा. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली मुलाखत टेलिव्हिजनवर 1976 साली मी घेतली. आमची 25शी नावाचा कार्यक्रम मी सुचवलेला त्यावेळेला होता. तो कार्यक्रम काय होता, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांचं तरुणपण जाणून घ्यायचं. म्हणून मी बाळासाहेबांना बोलवलं. त्यावेळेला बाळासाहेब मातोश्रीवरनं दूरदर्शनवर मुलाखती द्यायला आलेले होते. नंतर ते कधीही आलेले त्यांच्या इकडे जाऊन घ्यायला लागायच्या. तर त्या पहिल्या मुलाखतीमुळे सरकारी माध्यम असल्यामुळे एका वेळेला 2-2 जणांच्या मुलाखती व्हायच्या. त्यावेळी माझ्या बरोबर कोण आहे म्हटलं, बापू काळे. तर ते म्हणजे आम्ही एका कॉलनीत राहतो, एवढंच आमच्यात साम्य आहे. त्याला घेतलं म्हटलं बरं म्हणे बोलतो. त्यांचं मला जाणवलेलं वेगळेपण असं की ते अत्यंत स्पष्ट बोलत, मनातील तेच बोलत, पण अवमान करत नसत, भरभरून दाद देत, स्वतः व्यंगचित्रकार असल्यामुळे खट्याळ होते, विनोद करत आणि खुसखुशीत बोलत. तर हे त्यांचं सगळं रूप लक्षात घेतल्यानंतर एका त्यांच्या मुलाखतीला, तुम्ही म्हटलात ना प्रश्न काय तयारी वेगवेगळ्या वेळेला, एका त्यांच्या मुलाखतीला मी बाळासाहेबांना असं म्हटलं की बाळासाहेबांना मी काही बोलायला प्रश्न विचारायला सुरुवात करणार. तर बाळासाहेब म्हणाले की मुलाखत राहू दे बाजूला, आधी एखादा विनोद सांगा, नुसते माझे विनोद ऐकताय, एवढा पुणेरीपणा करू नका, जरा सांगा विनोद. मलाही माहिती होतं की असंही म्हणणार, म्हणून मी माझ्याकडे विनोदाचा स्टॉकच ठेवलेला होता की जो आपण पुन्हा ऐकवायचा. त्याला म्हणता एक सांगतो, काही वर्षांपूर्वी नरसिंहराव पंतप्रधान असताना त्याला एकाने विचारलं 2 अधिक 2 किती, तर त्यांनी 5-6 महिने काही उत्तरच दिलं नाही. बाद में अर्जुन सिंह जी को पूछा गया कि 2 + 2 कितना, वो बोले वैसे तो 4 है, लेकिन मध्य प्रदेश में जाना होगा, कार्यकर्ताओं के साथ बात करनी होगी, वो जो तय करेंगे वो बाद में हम आपको बता देंगे. शेवटी शरद पवारांना विचारतात, शरद पवारांना 2 अधिक 2 किती, ते म्हणले द्यायचेत का घ्यायचे. हे ऐकल्यावर बाळासाहेब भरभरून हसायला लागले, पण म्हणले तरी गाडगीळ तुम्ही बायस आहात. म्हटलं कसं काय, आता सांगितलं की विरोधकांचं. ते म्हणले तुम्ही विनोदामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना बेरीज घातली, सेनेच्या कोणालाही बेरीज घातली नाही. तुम्हाला काय वाटलं आमच्या लोकांना एवढी बेरीज येत नाही की काय, निदान मनोहर जोशीला तरी विचारायचं, शिकलेले आहेत ते 2 अधिक 2 किती. म्हटलं साहेब मनोहर जोशीला का होईना, विनोदात का होईना 2 अधिक 2 विचारलं असतं, पण उत्तर हे म्हटल्यावर ते पुन्हा जे काही खूप झाले. त्यानंतर सर्व मुलाखतींना ते मलाच आमंत्रित करत गेले. आणि नंतर याचा एक चांगला भाग म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची, राजकारण नसलेली सगळी मुलाखत घ्या असं मला सुचवलं. त्यापूर्वी ती मी व्यक्तिगत मुलाखत घ्यायला बालगंधर्वमध्ये जमलो. त्याच वेळेला माझी 25 वर्ष या क्षेत्रातली होत होती. ती होत्यात म्हटल्यावर अध्यक्ष म्हणून ते आणि माझा सत्कार मूर्ती म्हणून स्टेजवर त्यांच्या शेजारी. तर मला म्हणले आई वडील आहेत का, म्हटलं आहेत. वय काय, त्यांना कळलं आपल्यापेक्षा याचे आई वडील मोठे आहेत वयाने. आलेत का, म्हणजे बसलेत समोर. बरं म्हणले. यांनी आपल्या भाषणाच्या आरंभाला ते असं म्हणाले, भाषण सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट करतोय. मध्यमवर्गीय मराठी घरातल्या पालकांनी आपल्या मुलाला नोकरी सोडून देऊन निवेदनाच्या बेभरोशी व्यवसायामध्ये जायला परवानगी देणाऱ्या त्या पालकांचा सत्कार आधी करा. आणि त्यांनी माझ्या आई वडिलांना वर बोलवलं, वय मोठं म्हणून त्यांना वाकून नमस्कार केला आणि नंतर म्हणले आता करायचा. ही जे त्यांचा ग्रेटपणा होता तो आमचं कुटुंब कधीच विसरणं शक्य